शहादा मलोनी व लोणखेड्यात 100% कडकडीत बंद, तणावपूर्ण शांतता। शहादा शहरालगत मलोनी येथील दीपाली सागर चित्ते 23 वर्षीय महिलेला 29 डिसेंबर रोजी रात्री किरकोळ वादातून मुस्लिम हमीद कुरेशी, रिजू कुरेशी यांनी हाणामारी केली असता यात चाकू लागल्याने दीपाली चित्तेला सुरत येथील रुग्णालयात दाखल केले होते। 5 जानेवारी रोजी दीपाली चित्ते हिच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला। अटकेत असलेल्या आरोपी विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। त्या अनुषंगाने आदिवासी संघटनामार्फत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी या संदर्भाचे निवेदन पोलीस विभागाला देण्यात आले। तर दिनांक 6 रोजी बंदचे आवाहन केले असता शहादा मलोनी व लोणखेडा कडकडीत बंद होते। यात शहादा येथील भाजी मंडी, सोनार गल्ली, खेतिया रोड, दोंडाईचा रोड, डोंगरगाव रोड वरील दवाखाने व मेडिकल महाविद्यालय वगळता सर्व व्यापारी दुकाने बंद ठेवले होते। तर परिसरात तणावपूर्ण शांतता होती। विवाहितेच्या हत्या आणि बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनामार्फत विशेष खबरदारी बाळगता विविध ठिकाणाहून वाढीव पोलीस बंदोबस्त मागवण्यात आले होते। संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आल्याने परिसरात छावणीचे रूप आले होते। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, शहादा।